नमस्कार शेतकरी मित्रांनो. आले व हळद पिकामध्ये वाढ कमी होण्याची समस्या व त्यावरील उपाय या टॉपिकवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर 5-6 कारणं आहेत. एक-एक कारण आपण सविस्तर बघूया. तर पहिलं कारण पाण्याचा निचरा कमी होणे किंवा मुळांना ऑक्सिजनची कमतरता असते. म्हणजे थोडक्यात काय? जेव्हा आपण सरीमध्ये लागवड करतो किंवा बेडची उंची कमी असते किंवा वाफ्यामध्ये लागवड करतो, तर अशा वेळेस काय होतं, की आपण दिलेलं पाणी किंवा सध्याच्या परिस्थितीतील पावसाचं पाणी या सगळे पाण्याचा निचरा चांगला होत नाही. मग अशा वेळेस मातीच्या 2 कणांमध्ये जी हवा खेळती राहिली पाहिजे, ती हवा खेळती राहते. मग हवा खेळती न राहणे म्हणजे थोडक्यात काय, की ऑक्सिजनची कमतरता आणि मुळं आले व हळद पिकाची दोन्ही पिकांची मुळं अतिशय संवेदनशील असतात. मग त्यांना जर ऑक्सिजनचा पुरवठा नाही झाला, तर ती मरून पडतात किंवा कोमेजून जातात किंवा तपकिरी पडून सडत जातात. मग अशा वेळेस जर मुळांची वाढच नसेल किंवा नवी पांढरी मुळी नसतील किंवा ती खराब झालेली असतील, सडलेली असतील, कुजलेली असतील, तर अशा वेळेस न्यूट्रिएंट्सचं अपटेक होत नाही. मग न्यूट्रिएंट्सचं अपटेक जर नाही झालं, तर मग अशा वेळेस वरती प्रकाश संश्लेषणाचा वेग मंदावून जातो. त्यामुळे एकंदरीत जर आपल्याकडे अन्नच नाही आहे किंवा पोषणच नाही आहे, तर आपलं आलं किंवा हळद पीक वाढणार नाही. मग यासाठी काय केलं पाहिजे? रेस्ड बेडवर प्लांटेशन असलं पाहिजे. म्हणजे बेडची उंची चांगली असली पाहिजे, जेणेकरून पाण्याचा निचरा होईल. मग आपलं ड्रिपद्वारे असो की पावसाचं पाणी असो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर मग पांढऱ्या मुळांची वाढ न होण्यासाठी आपण काय-काय उपाययोजना केल्या पाहिजे हे तुम्हाला माहितीच आहे. तसेच पाण्याचा निचरा तर होईल, पण मग जर सरीचं अंतर कमी असेल किंवा सरीला प्रॉपर स्लोप नसेल, तर अशा वेळेस देखील ते पाणी तिथे साचत राहील. मग त्यामुळे देखील नंतरच्या अडचणी म्हणजे रूट्स तर वाढणारच नाही, पण कंद, कुसळ, बुरशांचा वावर, सूत्रकृमींचा वावर वाढत जाईल. मग त्यामुळे 2 सरीतील अंतरही चांगलं असलं पाहिजे. 4.5-5 फूट मिनिमम आपण ठेवतो, पण जेवढं जास्त ठेवतो तेवढं चांगलं. आणि 2-4% चा स्लोप आपल्या बेडला किंवा सरीला असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होईल. त्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं वॉटर मॅनेजमेंट म्हणजे पाणी व्यवस्थापन करत असताना 2 लॅटरल्स असणे आवश्यक आहे. ते जर नसेल, 1 लिटर असेल तर त्याचं डिस्चार्ज कमी असलं पाहिजे. 1-2 लिटरच्या वर नसलं पाहिजे. तर ते देखील आपल्याकडे 4 लिटर खूप कॉमन आहे. तर ते सुद्धा कमी असलं पाहिजे. आणि जर वापरत असू तर वापसा झाल्याशिवाय वापरायचं नाही. म्हणजे आपल्या बेडवर जर हेअर क्रॅक्स दिसत असतील, बारीक सूक्ष्म जर क्रॅक दिसत असतील, अशा वेळेसच आपल्याला पाणी द्यायचंय किंवा सोपी जी आपली पद्धत आहे, त्यातील माती काढून जर आपण दाबून बघितली तर फक्त मॉइस्ट किंवा ओलसर आपल्याला लागलं पाहिजे. या गॅप्समधून पाणी नाही बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे अशी कंडिशन जेव्हा येईल, तेव्हाच आपल्याला पाणी द्यायचं आहे. हे 2-3 गोष्टी जर आपण केल्या, तर पाण्याचा निचरा न होणे आणि मुळांना ऑक्सिजनची कमतरता होणे या दोन्ही गोष्टींपासून आपण वाचू शकतो. तसेच हायड्रोफोबिक इन नेचर असलेलं एखादं उत्पादन जसं रिचा शॉवर जेल आहे, जे अतिरिक्त पाण्याला मुळांपासून दूर ठेवतं किंवा सारतं. असं देखील आपण जर वापर केला तरी त्याचा आपल्याला फायदा होईल. मग अशा प्रकारे हे 2-3 उपाययोजना आहेत त्या आपण सुरुवातीपासूनच करणं गरजेचं आहे. आता आपल्याला आपल्या आले व हळद पिकामध्ये कुठलीही समस्या असेल, तर यासाठी ॲग्रोकमिसाचे एक्सपर्ट्स आपणास मदत करू शकतात. मग आपल्याला काय करायचंय, जो या स्क्रीनवर तुम्हाला फोन नंबर दिसतोय, त्याच्यावर तुम्ही WhatsAppद्वारे तुमच्या पिकाचं नाव आणि जी अडचण आहे ते टाकू शकतात किंवा जर कमेंटमध्ये तुम्ही तुमचं नाव, तुमचा फोन नंबर किंवा फोन नंबर आणि तुमची अडचण किंवा तुमचं पिकाचं नाव जरी टाकलं, तरी पुढच्या 24 ते 48 तासात आमची टीम आपला संपर्क करेल आणि जी काही अडचण असेल त्याची सविस्तर चर्चा होऊन जर फोटोज, व्हिडिओज पाठवत आला तर WhatsAppवर ते सगळं मागवून किंवा घेऊन तुम्हाला एक प्रॉपर 18 ते 20 दिवसाचं शेड्यूल बनवून दिलं जाईल, की जेणेकरून तुम्हाला लाँग टर्म त्याचा रिझल्ट मिळेल किंवा सोल्युशन म्हणजे कमीत कमी 3 फवारण्या आणि 3 ड्रिपचे ॲप्लिकेशन जर आपण केले, तुमची ह्या पिकामध्ये जी काही अडचण असेल ती सॉल्व्ह होऊ शकते. मग नक्की आम्हाला संपर्क करा.